अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शो मध्ये. कल्लाकार या शो मध्ये आपण दरवेळी कोणाला भेटतो, आपण इन्स्पायर होत असतो आणि आपण त्यांच्याकडून अनेक गप्पा ऐकतो. पण आज आपण निखळ आनंद घेण्यासाठी आलोय, कारण जी व्यक्ती माझ्यासोबत आहे ती आनंद यात्री आहे. म्हणजे जरी आपण यात्रेवर गेलो तरी ती आनंद यात्री, कारण जेव्हा तुम्ही त्यांना भेटता मग ती भेट 1 मिनिटाची असो, 8 मिनिटाची असो, तासाभराची असो, की त्याच्या सिनेमासाठी 2 तास 20 मिनिटं 50 मिनिटं असो, ती भेट आनंदाचीच असते. आणि आय नेव्हर कॉल हिम ॲज अ हॅपी मॅन. राजेश सर, खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर. थँक्यू. सो आनंद यात्री मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, त्यामुळे सगळ्यात पहिल्या गप्पा तुमच्या होणारच आहेत, पण या ड्रायव्हिंग व्हीलच्या होणार आहेत सर. सो शोचं नाव कल्ला आणि कार आहे. सो तुमच्या आयुष्यात गाडी कधी आली, ड्रायव्हिंग व्हील कधी आली, व्हेन डिड यू स्टार्ट ड्रायव्हिंग ऑल टुगेदर, काय सांगायला याबद्दल? पहिली गाडी 800 होती, राईट. छोटीशी, 60,000 रुपयात घेतली. सेकंड हँड कार, पांढऱ्या कलरची गाडी होती. आणि पहिली ऑफकोर्स पहिली कार असल्यामुळे पहिलं प्रेम तेच होतं. नॉस्टॅल्जिया आहे परत त्याला 800ला. आणि त्यानंतर मग येस वेरियस गाड्या होत गेल्या. पहिली कार घेतली जेव्हा आय थिंक 2000 मध्ये घेतली असेल पहिली गाडी. त्यानंतर आज 25 वर्षांनी मग ही आली होंडा CR-V, माझी फेवरेट गाडी. तर आता सध्या ह्या फेवरेट गाडी बरोबरच माझा संसार चालू आहे. पण मला सांगा ना, म्हणजे गाडी शिकलात कधी, आव्हाने शिकलात का, ही गाडी येतच होती म्हणजे कॉलेज पासून, आफ्टर कॉलेज वगैरे वगैरे काय? नाही, मी गाडी शिकलो ॲक्च्युली. मी गोमांतक ड्रायव्हिंग स्कूल नावाचं एक ड्रायव्हिंग स्कूल आहे, तिथे मी ड्रायव्हिंग शिकायला गेलो होतो. पण मी ड्रायव्हिंगपेक्षा लाईफ जास्त शिकलो. कारण आमचे जे ड्रायव्हिंगचे इन्स्ट्रक्टर होते ते खूप मजेशीर होते. त्यांच्या आयुष्यात ॲम्बिशन काय होती, त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. वा ॲम्बिशन. आणि ते खूप सिरियस होते त्या बाबतीत. आणि ते ड्रायव्हिंग शिकवायला आम्ही जायचो सगळे. ते कसं जायचं, बाजूला एक बसतो, ते बाजूला मी ड्रायव्हिंग करतोय, मागे 2 जण असणार कधी. मग त्यांचे टर्न नंतर येणार. ते काय करायचे, आफ्टर अ पॉइंट ते शिवाजी पार्कला गाडी लावायचे आणि कट्ट्यावरती आम्हाला 3घांना बसवायचे आणि आम्हाला भाषण द्यायचे. हा चांगला होता की देश कसा सुधारायला पाहिजे. त्यामुळे मी तिकडे ड्रायव्हिंग कमी शिकलो, लाईफ जास्त शिकलो. ड्रायव्हिंग मी नंतर शिकलो, थोडंसं बेसिक मला कळलं सरांबरोबर. पण आम्ही काय बोलायचं नाही, कारण सर इतके पॅशनेटली बोलायचे की कसं करायला पाहिजे, काय करायला, मी पंतप्रधान झालो तर काय करेन, ह्यावर सर बोलायचे नाही आमच्या. त्यामुळे आम्हाला एक्साइटमेंट ड्रायव्हिंग पेक्षा आज सर काय बोलणार. ज्याला ड्रायव्हिंग प्रचंड आवडतं त्यासाठी ड्रायव्हिंग हे मी टाईम, दिस इज दॅट पार्ट ऑफ युअर लाईफ. जेव्हा तुम्ही एकटे जर असाल ना तर तुम्ही सगळ्यात खुश असता. हे खरं आहे का? तुमच्याकडे मेडिटेशन आहे का ड्रायव्हिंग, काय आहे ते? या खरं आहे. कारण एकतर मी दिग्दर्शक आहे, त्यामुळे कंट्रोल हातात असणं महत्वाचं आहे. व्हेरी गुड, राईट, व्हेरी ट्रू. तो सेल्फ सेंटर्ड आहे ऑफकोर्स. ओके, त्यामुळे हा जो कंट्रोल हातात येतो आणि सगळी कंट्रोल माझ्या हातात आहे, गिअर पासून AC पासून व्हॉल्यूम पासून सगळं आहे. हा जो आनंद आहे तो आनंद तर तो नॅचरली आहे, तो आम्हाला येतोच, म्हणजे वाटतोच. कितीही ट्रॅफिक काही असू दे, मी माझी गाणी लावतो, माझं पॉडकास्ट ऐकतो, माझं फिल्म मेकिंगचं सगळं शिक्षण गाडीत होतं. कारण मी रॉजर डिकन्स वगैरे ह्या सगळ्या मोठ्या लोकांचे पॉडकास्ट ऐकत बसतो. तुम्ही काही दिवसांपूर्वी रुईया कट्ट्यावर आलात. रुईया कट्ट्यावर एक छान कार्यक्रम, सुंदर असा शॉर्ट अँड स्वीट कार्यक्रम तुम्ही केलात भुवन इराणी सरांबरोबर. आणि नंतर मला असं कळलं की तो कट्टा तुमचा आहे. पोद्दार, रुईया हा कट्टा तुमचा आहे. फ्रॉम क्रिकेट टू सिनेमा सगळंच काही ना. रुईयानी सगळंच पाहिलंय, सगळंच पाहायला मिळतं. त्या कट्ट्याबद्दल काय सांगाल, मुंबई बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी आहे कीर्ती कॉलेजचा, आणि कीर्ती कॉलेजमध्ये माझा जो वर्गमित्र होता हरिप्रसाद कोटियन, तर त्याचं ते रेस्टॉरंट, तो मालक त्याचा, बरोबर, मी त्याच्या वडिलांनी सुरू केलेलं. त्यामुळे आम्ही हॉस्टेलवर राहायचो, सदन कदा भुकेलेलंच असायचो. त्यामुळे मग जिथे खायला जेवायला मिळतं ते खायचं, जेवायचं. तर मग 2 रेस्टॉरंट ओनर आमच्याकडे होते, एक जय हिंदवाला आणि एक रुईयावाला, आणि दोघे बेस्ट. आज मुंबई दोघे बेस्ट आहेत. त्यामुळे हॉस्टेल लाईफ आहे, फिश आणि हे सगळं तिकडे. आणि मग जय हिंदवाल्याकडे जायचं, त्याच्याकडे परळला त्याचं जे ओरिजिनल तिथे जायचं, आणि बाकी सगळं रुईयाकडे. आणि रुईयाला का,
तर मग तिकडे मुली पोद्दारच्या पण, रुईयाच्या पण, आणि मग तिकडे सगळे ते क्रिकेटर्स यायचे आणि सगळे नाटक बिटकवाले यायचे. त्यामुळे असं बघायचं म्हणजे महेश मांजरेकरांना मी फर्स्ट टाइम तिथे बघितलं की देखणा असा जॅकी श्रॉफ टाईपचा त्याच्या मिशी आणि मी असं बघत बसतो त्यांच्याकडे की अरे काय मस्त आहे, अरे देखणा चिकणा माणूस आहे. आणि मी असं कधी वाट बघायचो की यांच्याशी कधी ओळख होईल. आणि आज त्याच इंडस्ट्रीत मी आहे. म्हणजे मला त्यावेळी वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये असताना मी कधी या इंडस्ट्रीमध्ये येईल. त्यामुळे तो एक वेगळा नॉस्टॅल्जिया आहे रुईयाचा, कट्ट्याचा, माझा, खाण्याचा, मुली पाहण्याचा, या सगळ्या आर्टिस्टना बघण्याचा आणि त्यांच्यासारखं होण्याचा एक तिथून कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खूपच नॉस्टॅल्जिया आहे. मला आता मी जेव्हा रिसर्च करत होतो प्रेक्षक तेव्हा मला असं ऐकू आलं किंवा तुमच्याकडून मी ऐकलं की तुम्ही पोस्टर्स लावायचं श्रीवर्धनला. हो बरोबर. सो व्हॉट वॉज ऑल दॅट? आणि त्याच ज्यांचे तुम्ही पोस्टर लावायचं त्यांच्या सोबतच त्यांनीच तुमच्या या सिनेमाचं पोस्टर तुमच्या भावाचा लॉन्च केला. येस. इज इट दॅट सर्कल विच यू कम्प्लिटेड दिस टाइम? काय सांगा? येस येस आय डिड. आम्ही ॲक्च्युली दोघांनी, मी आणि रोहन दोघांनी ते सर्कल कम्प्लीट केलं. कारण आमचं श्रीवर्धन गावाला सिनेमा हॉल होता, आता नाही येतो. आणि त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. ॲक्च्युली तो चालू करायला मदत केली आम्हाला चाफळकरांनी त्यावेळी काकानं. आणि चाफळकरांचं थिएटर बघून काकाने सांगितलं की अरे आम्हाला करायचं. मग चाफळकर म्हणले ठीक आहे, आणि त्यांनी हेल्प करून आमचं थिएटर चालू झालं. व्हेरी ट्रू. आमचं थिएटर बघून आमचे जे मामा आहेत दळी मामा, त्यांनी अलिबागची थिएटर चालू केली, ब्रह्मा विष्णू महेश. त्यामुळे ते एक सर्कल आहे. आणि ती अजून सगळी थिएटर चालू. आजही चाफळकरांकडे गेलो की ते प्रेमाने भेटतात मला, कारण आमचे एक ऋणानुबंध आहे, जुना ऋणानुबंध आहे त्यांच्याबरोबर. आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी अभिमानी वाटायचं की आम्ही चालू केलेल्या थिएटरच्या मालकांचा पुतण्या आज दिग्दर्शक होऊन कोथरूडला त्याचं फिल्मचं स्क्रीनिंग होतं. ती एक वेगळी गोष्ट आहे. पण लहानपणापासून थिएटर होतं आमच्याकडे, घराच्या अगदी जवळ होतं. आणि साधं थिएटर होतं, काही AC विसी काही नाही, पंखे बिंखे सगळे लागलेले, वरून सगळे पत्रे, गरम्यामध्ये आतमध्ये गरम, पावसाळ्यामध्ये आतमध्ये पाऊस, हिवाळ्यामध्ये शॉल घेऊन सगळे बसून पिक्चर बघतायत, असं ते एकंदरीत होतं. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या लहान मुलांना पोस्टर रंगवणं हे घरातच असायचं. त्यामुळे आम्ही स्वतः पोस्टर रंगवायचो. हो, रंगवायचं पोस्टर आम्ही. आणि त्यामुळे ते राज दत्त वगैरे अशी नावं मी अशा हाताने लिहिले. रमेश देव, राज दत्त, सगळे मराठी फिल्म, हिंदी फिल्म, सगळ्याचे पोस्टर मी रंगवले. आणि मग ते आम्ही घरातच गव्हाची चिक्की करायचो. आणि ती चिक्कीचा डब्बा आणि पोस्टर घेऊन मी, रोहन खूप छोटा होता, त्याला घेऊन फिरायचो मी. आणि आम्ही जागे लावून ती चिक्की लावत पोस्टर लावायचो. अशी ते आमची कामं होती. त्यामुळे आम्हाला सगळं शिकवलं होतं. म्हणजे पोस्टर लावणं, रंगवणं, पोस्टर ठोकणं आमच्या अंगणामध्ये. मग सगळे अंगणामध्ये पोस्टर बघायला यायचे. मग प्रोजेक्टर चालवणं, मग रील रिवाइंड करणं, थिएटर झाडणं, मध्यंतराला नालीपाक आणि कोकम सरबत विकणं, बुकिंग करणं, डोगर कीपर होणं, हे सगळं म्हणजे आम्हाला कधी ते वेगळं वाटलंच नाही त्यात की हे कंपल्सरी आहे तुम्हाला. आणि एप्रिल मेची सुट्टी आमची त्यातच जायची. पण आता आपण त्याच लेटेस्ट गोष्टीबद्दल बोलूया, जो सिनेमा खरं तर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आणि व्हेरी ब्युटिफुल फिल्म, यू आर प्राऊड ऑफ युअर ब्रदर एव्हरी टाइम. आणि ते आता लेखक दिग्दर्शक म्हणून पुढे आलाय. किती गर्व आहे, किती अभिमान वाटतो त्याचा या सिनेमा घेऊन तो येतो. खूप म्हणजे माझा रोहन, रवळ्या, मी त्याला रवळ्या म्हणतो. रसो राजा दादा अँड रावळ्या, राईट? असं काय रोहनला राजू दादा म्हणतो मी, त्याला रवळ्या म्हणतो. तर असा रवळ्या जेव्हा म्हणाला की मी पण येतो राजू आता मुंबईला. म्हटलं काय करणार आहेस तू मुंबईला? मग तुझ्याबरोबर राहायचं आहे. म्हटलं काय करणार तू माझ्याबरोबर? तर नाही, मला पण पिक्चरमध्ये काहीतरी करायचं. म्हटलं ये. मग आला. मग अगदी छोटा होता, लगेरोपासून. त्यावेळी मी लगेरो मुन्नाबाईमध्ये असोसिएट होती. तेव्हापासून तो छोटासा मुलगा माझ्या अगदी, म्हणजे तो ॲक्च्युली जन्मल्यापासून तो आमच्या घरी माझ्याकडे. म्हणजे मी जसं म्हटलं की माझ्या मांडीवर ते बाळ जे नंतर कडेवर आलं, मग ते खांद्यावर आलं, आणि आता मला खांद्याला खांदा लावून तो माझ्या बाजूला उभा आहे या इंडस्ट्रीमध्ये. ते माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग आहे की तो माझा रवळ्या आता इतका छान सिनेमे करतोय, ते बघूनच मला भरून येतं. आणि खरंच आय एम सो प्राऊड ऑफ हिम. त्यांनी खूपच, माझा भाऊ म्हणून सांगत नाही, पण खूप सुंदर फिल्म केले त्याने. आणि तुमची फिल्म आहे, तुमच्या आठवणी आहेत, सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आपलं गाव, तीच लोकेशन, आणि त्याच लोकेशनमध्ये आपली गोष्ट सांगायचीच मजा वेगळी. पण या मजेनुसार मला आता तुमच्या एका करिअरवर यायचं आहे, जो खऱ्या अर्थानं तुम्ही आताच म्हटलात, द फॅमिली जी तुमच्या लोकांची ती म्हणजे तुमची
राजू हिराणी सरांची, विनोद चोप्रा सरांची. सर हाऊ डिड यू गेट दिस, मला ते सांगा ना. म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली, म्हणजे राईट फ्रॉम दॅट पर्सन हु वॉज दॅट ॲट द रुईया कट्टा वॉचिंग महेश मांजरेकर टू बिईंग ॲट दॅट फॅमिली लेवल, आणि त्याच्यानंतर तो परिवार बनणं, म्हणजे कुठे ना कुठे कुठून मेहनत सर, काय सुरुवात होती तुमची, आणि व्हॉट वॉज अ पिन पॉइंट की तुम्हाला हे करायचं? चुकून झालं सगळं ते. नाही म्हणजे मला कधी या इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं. मला फ्लाईट पर्सर व्हायचं होतं, मला फिरायचं होतं. मला म्हटलं फ्लाईट पर्सर झालं तर फिरायला मिळेल, कारण ग्रॅज्युएशन नंतर तसं फ्युचर थोडं अंधारात होतं. काय करायचं, कारण ह्या फिल्ममध्ये मधल्या मुलांचा जो रिझल्टचा आकडा बघाल, तो रिझल्टचा आकडा आणि मला ग्रॅज्युएशनला मिळालेला रिझल्टचा आकडा सेम आहे. आता तुम्ही सिनेमा बघा त्याच्यासाठी काय आकडा होता. तर ती टक्केवारी सेम आहे. तर ती टक्केवारी बघितल्यावर पप्पा म्हणाले की चला आता दुकानात बसा आणि दुकान बघा, कारण तुमचं काही फ्युचर नाही. मग पप्पा म्हटलं पप्पा नको. मग आणि त्यावेळेला माझी पहिली माझी गर्लफ्रेंड होती, तर मला मग मुंबई सोडवे ना, म्हटलं आपण थांबूया मुंबईमध्ये. काहीतरी पप्पांना कारण द्यायला पाहिजे, म्हणून मी पोद्दार कॉलेजला रुईयाच्या जवळच बरोबर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करायला सुरुवात. अगदी साधा कोर्स होता, पप्पांना खूप मोठा वाटला विचारांना. चांगला होता बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस मॅनेजमेंट पप्पा एकदम खुश झाले. त्याला कशी काय ऍडमिशन मिळाली, काय झालं. म्हटलं नाही बाबा झालं, मी आता बिझनेस मॅनेजमेंट करतो. मित्र होता तर तो माहीमला राहायचा. माहीमला एक पॉलिक्लिनिक होतं, त्याच्यावरती तो राहायचा. तुम्हाला म्हटलं तुला अभ्यास करायचा ना, आमच्या खाली एक पॉलिक्लिनिक आहे. त्या पॉलिक्लिनिकमध्ये दिवसभर कोण नसतात डॉक्टर, ते एकच डॉक्टर आहेत जे डेंटिस्ट आहेत. तर ते आता सध्या प्रॅक्टिस करत नाही आहेत, तर त्यांची कॅबिन्स खाली आहेत, तिकडे बस. मग त्यांनी जरा ओळख करून दिली. मग माझ्या लक्षात आलं की अरे त्यांनी डेंटिस्ट म्हणून त्यांनी प्रॅक्टिस थांबवली जरी असली तरी ते ना सिरियल करतात, डिरेक्ट आणि प्रोड्यूस आणि रायटिंग. ओके. तर म्हटलं ओके. तर ते म्हणले तू बस इकडे, आमच्या इकडे कामं चालू असतात. तर मी अभ्यास करत असताना मध्येच जाऊन त्यांच्या सेशनमध्ये बसायचं आणि बघायचं हे करतात काय, आणि त्यांच्या गोष्टी ऐकायचं स्क्रिप्ट सेशन. आणि मी काहीतरी सांगायचं, अरे हे इथे असं पाहिजे असतं. मग मी म्हटलं तू करतोस काय एक्झॅक्टली. म्हटलं कुठे काम करतो. म्हटलं गोहिल मोटर्समध्ये काम करतो. किती पगार आहे. म्हटलं 150 रुपये. अच्छा, तर तू असिस्टंट डिरेक्टर होशील का. म्हटलं मला माहित नाही काय करतो तुम्ही. पण काय नाही, आता तू जे करतोस तेच करायचं. हो हे काम आहे, गोष्टीचं सजेशन द्यायचं आणि सगळं गोष्टी ऐकायच्या, आणि हे काम आहे. म्हणजे हो. म्हटलं डन. पगार किती देणार. ते म्हणजे 750 चालेल. म्हटलं 750, 150, 750 पगार. लाईक येस सर मी करतो. आणि सुरुवात केली. आणि मग सगळ्यांना आई बाबा, ती माझी गर्लफ्रेंड होती, ती काय चाललंय फिल्म इंडस्ट्रीत चालला तुला काय फ्युचर आहे, काय करणार वगैरे वगैरे सगळं चालू झालं. काही त्यांना सुधरेच नाही की पप्पाने तर आशाच सोडून दिली होती की हा गेला कामातनं, आता फिल्म इंडस्ट्री जॉईन करते म्हणजे तर संपलं असं सगळं. ती गैरसमज खूप असतात ना फिल्म इंडस्ट्रीचे, तसे होते. आणि तिथून मी सिरियल करायला सुरुवात केली असिस्टंट डिरेक्टर. मग कुछ खोया कुछ पाया, गोष्टी एक्झॅक्टली ह्या सिरियल्समध्ये होतो. मग त्या सिरियलमध्ये मी ॲक्टिंगही केली. आणि पहिला शॉट मी रोहिणी हत्तंगडी यांच्या मुलाचं काम केलं होतं. आणि प्रदीप बेलनकर माझे बाबा होते, टायटी घालून तोही आला होता. तर मग आमच्या दोघांची ओळख झाली. आणि मग आम्ही दोघं जेवायला बसलो. आणि तिकडे ना चिली चिकन आली होती. चायनीज जेवण शूटिंगच्या इकडे जेवायला. आणि मी चायनीजसाठी असा कारण मी काय करतो, पैसे साठवून दादरला एक गाडी होती, तिकडे मी चायनीज खायचो, कारण मला खूप आवडायचं चायनीज. तर मग मी तिकडे म्हटलं, त्याला विचारलं अरे हे चायनीज हे त्यांना परवडतं कसं. तेवढं नाही, काय ॲड फिल्म आहे तिकडे तर होऊ शकतं. ठीक आहे. म्हटलं तुझं नाव काय रे. तर म्हटलं राजकुमार हिराणी. तर म्हटलं अच्छा तू काय करतोस. तो म्हणतो मी एडिटर आहे. म्हटलं अच्छा म्हणजे काय करतो तू. तो म्हणतो अरे हे सगळं शूटिंग झालं की त्याचं जॉईन सगळं ते मी करतो. अच्छा ओके. मग तू ह्यांच्यावर का. तो म्हणतो हा मी ह्यांचं एडिटिंगची कामं करतो आणि बऱ्याचशा कंपन्यांवर करतो. आणि त्याने मला सांगितलं की मॉडेलिंग कर, म्हणून मी मॉडेलिंग पण करतो. म्हटलं अच्छा ओके. म्हटलं अरे माझ्यासाठी बोल ना विचार नोकरी आहे का. तर म्हटलं ठीक आहे. म्हणजे लंच टाइम मध्ये त्याने डायरेक्टर विचारलं अरे इसको काम करना है अपने कंपनी में कुछ है क्या. मग तो डायरेक्टर म्हटला ठीक आहे मला भेटायला ये. मग थोडे दिवसांनी त्याला भेटायला गेलो. आणि मग तिथे 1800 पगाराची नोकरी मिळाली प्रोडक्शन असिस्टंट म्हणून. म्हटलं तिथून सुरुवात झाली.
आणि मग हळूहळू वाटायला लागलं यार इसमें कुछ है, अपने को आ रहा है कुछ, काहीतरी जमतंय. त्यामुळे मी पहिली 15 वर्ष फक्त प्रोडक्शन केलं. म्हणजे आणि कुठले सिनेमा त्याच्यात आले? नाही, सिनेमा ऍड फिल्म्सच केल्या. आणि मग राजीव हिरानी मित्रच झाला ना, मग त्याची हिंड सुझुकी आणि आम्ही दोघं त्याच्या गाडीवर फिरत बसायचो. स्वस्तातले स्वस्त जॉईंट शोधायचो, कारण पैसे नव्हते दोघांकडे. मग त्या जॉईंटमध्ये खायला जायचो. असं सगळी ती दोस्ती चालू झाली आमची दोघांची. तो त्याला पहिली सिनेमाची ऑफर आली मुन्नाभाई MBBS. तो म्हणला की विनोद चोपडा करतायत आपली. म्हटलं अरे फॅन्टॅस्टिक. आणि मग त्याच्याबरोबर तो म्हणला की तू क्या करेगा. म्हणलं यार प्रोडक्शन नहीं करना है, मैं थक गया प्रोडक्शन करके, मैं कुछ और करता. तो बोला ठीक है असिस्टेंट डायरेक्टर बन जाओ. बोला चल असिस्टेंट, हाँ तो तू चीफ असिस्टेंट, तू चीफ असिस्टेंट बन जा. ओके, मला चल चीफ असिस्टंट. बोला मस्त. आपण ना आता डायरेक्शन डिपार्टमेंटला आपण प्रोडक्शनला फक्त सांगायचं हे दे ते दे, आपल्याला काय करायचं. करता करता राजू म्हणला अरे तू अपनी स्क्रिप्ट लिख. बोला अरे मेरे को थोड़ी पिक्चर बनाने का, मैं स्क्रिप्ट क्यों लिखूं. नहीं यार तू लिख, अपनी पिक्चर बना, अभी तूने इतना इन्वेस्टमेंट किया ही है तो बना दे अपनी पिक्चर. तर म्हटलं ठीक आहे बघूया काय करायचं. मग तोपर्यंत लगेरो झाली. आणि मग लगेरो करत असताना मला फेरारीची आयडिया आली. मग मी राजूला ऐकवली. मग राजू म्हणला ये मस्त ये पिक्चर कर. मग तेव्हा स्टोरी सेशन वगैरे चालू झाली. मग विनोद चोपडानं ऐकवली, त्यांना आवडली. मग सब कारवा बनता गया. लोक मिळते गए. आता इथे आलो तुझ्या समोर बसलोय. सर मला प्रश्न होता फरारी की सवारी, ती फरारी होती कोणाची ॲट एंड ऑफ डे? तेंडुलकरांची. हो खूप, कारण त्याच्यातली दंतकथा खूप आहे माहिती तुम्हाला. ती फरारी संजय दत्तांची आहे. नाही ती ह्यांची. हाऊ डिड यू गॉट दॅट टू सचिन? सचिनचं कसं आहे, मी सचिनला केव्हापासून ओळखायचो. आम्ही कीर्ती कॉलेज हॉस्टेलला असताना हॉस्टेलला जेवण नव्हतं, तेव्हा आमची जवळ एक कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग होती, तिकडे मी जेवायला जायचो एका बाईंकडे. तर ते मयेकर नावाची ते फॅमिली होती आणि त्यांचा मुलगा शारदाश्रमला होता. तो क्रिकेट खेळायचा. तो आणि सचिन वर्गमित्र. त्यामुळे छोटासा सचिन रोज रात्री तिकडे असायचा. आम्ही जेवत असायचो आणि तो सचिन असा लाजरा असा येऊन तिकडे त्यांच्या कॉटवर बसायचा. आणि आम्ही काय रे आज किती रन मारल्या काय केलं. छोट्या मुलाचं कसं तुम्ही कौतुक पण असतं आणि थोडी मजा पण तसं होतं. आणि सचिनचे वडील आमच्या कॉलेजला मराठी शिकवायचे. त्यामुळे तशी सचिनची ओळख होती आणि त्याच्या ते लक्षात राहिलं होतं. आणि त्यानंतर मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये आल्यानंतर मी एकदा ॲडिडासची ॲड करत असताना पुन्हा सचिनचे संबंध. आम्ही खूप गप्पा मारल्या. त्या ॲडिडासची मेकिंग मी केलं, त्याचं इंटरव्ह्यू, त्यामुळे ओळख होती. आणि जेव्हा मी हे करायला घेतली त्यावेळेला फर्स्ट नरेशन सचिनला दिलं होतं आणि त्याला ती खूप आवडली होती. म्हटलं अरे मस्त आहे. तर म्हटलं भाऊ तुझी गाडी मला पाहिजे. अरे मी गाडी विकली. म्हटलं अरे तू कशाला विकली गाडी, मला द्यायची, मी विकत घेतली असती, म्हणजे आमच्या प्रोडक्शन हाऊसने घेतली असती. तर तो म्हणला नाही रे विकली. मग आम्ही फेरारीवाल्यांना विचारलं तर ते म्हणले ठीक आहे आम्ही तुम्हाला मॉडेना देतो, मॉडेना 500 ती तुम्ही घ्या. पण ती आली आणि ती खूप पॉवरफुल गाडी होती आणि ते खूप रिस्ट्रिक्शन लिमिटेड वगैरे असं. म्हटलं हे असं काय आम्हाला नको आहे, आम्हाला फ्री पाहिजे. मी विनोद चौडला सांगतो सर सचिनची गाडी घेऊया नाही, हे याला काय अर्थ नाही. म्हटलं सर इथे ना गणपती आहे आणि तिथे गणेशायनमा लिहिलेलं आहे, ते पाहिजे सगळं मला. कारण जेव्हा तो शर्मनचा हात जाईल तिथे मला ते दिसायला पाहिजे. मग ते लोकांना वाटेल की बाबा सचिनची गाडी आहे म्हणून. तर ते म्हणले अरे नाही हो देगा नाही, हे नाही हो नाही. मग संजय म्हणलं अरे माझी गाडी घे. एक्झॅक्टली. मग संजयकडे मग आम्ही गेलो. मी बमन इराणी, आपला शर्मन जोशी, आम्ही सगळे गेलो. अरे ती एवढी पॉवरफुल गाडी ना, ती त्यांना जमेच ना. म्हटलं अरे आपल्याला आतमध्ये कॅमेरे हे आपण कसे लावले तसे कॅमेराज लावायचे, रिग करायचे, कसं काय करू शकणार आपण गाडी. म्हटलं हे शक्य नाही. तर मी सचिनला म्हटलं अरे सचिन प्लीज कर ना काहीतरी. तो म्हटलं काय करू, मी त्या ओनरशी बोलू का. म्हटलं प्लीज त्याशी बोल. आणि सचिन त्याशी बोलला आणि मी त्यांच्या ओनरशी बोललो. ती गाडी ती गाडी गेली होती इकडे सुरतला. आणि त्या ओनरशी बोललो. ते ओनर म्हणले अरे वो तो मैंने मेरे बेटी को आइसक्रीम खाना है उसके लिए गाड़ी ली है. अच्छा ओके. तर मैं दे देता पर वो फिर वो रोज रोएगी रात को. मैं बोला एक काम करो मैं आपको दूसरी फेरारी देता हूँ. कारण आमच्याकडे ती फेरारी येणार होती. मतलब वो देता हूँ आप उसको यूज करो. ये मुझे बोला नहीं वो सचिन की है तो हमको ही चाहिए. तर मग त्यांना कन्व्हिन्स करत शेवटी ती कन्व्हिन्स झाले आणि सुरतवरून गाडी लोड होऊन आमच्याकडे आली
आणि 6 महिने गाडी माझ्याकडेच होती सचिनची. पण मी त्या गाडीत एकदाही बसलो नाही, कारण मला इतकी भीती वाटत होती का गाडीला काय होता कामा नये. त्यामुळे गाडी कुठेही लावली, 6 सिक्युरिटीवाले त्या गाडीच्या बाजूला होते. आणि जेव्हा आम्ही टाउनला शूट करायचो तेव्हा ती अँटेनामध्ये असायची गाडी, कारण अनंत अंबानी आहेत, त्याला खूप शौक ना, तो शूटिंगला यायचा खारेघाट कॉलेजमध्ये त्यावेळेला. आणि मग तो म्हणला की नाही गाडी माझ्याकडे ठेव, मी सेफ राहील. मग त्यांच्याकडे गाडी असायची अँटेनामध्ये, आणि मग आम्ही शूटिंगला असेल तेव्हा ती इकडे यायची. तर ती गाडी सचिन तेंडुलकरचीच. येस. वाव, दिस इज आता सगळ्यांना कळलं ती गाडी सचिन तेंडुलकरची. येस. आशू सरांसोबत तुमची ओळख असेलच, पण आशू सरांना त्यावेळी आशू सर डिरेक्शन मध्ये इतके बिझी असताना तुम्ही त्यांना ऍक्टिंग साठी कन्व्हिन्स केलं सर. खूप इन्स्टिंक्ट वरती डिसिजन्स घेत असतो प्रत्येक वेळेला फिल्म करताना पण. त्यामुळे मला वाटलं ही मराठीत व्हावी, आणि ह्याच्यासाठी आशुतोष गोवारीकरांसारखा राजा कामेरकर मला सापडणार नाही, तोच योग्य आहे. म्हणून मग त्यांच्या मागे लागून ते मोहिंजोदडोमध्ये बिझी होते, तरी पण म्हटलं नाही तुम्ही करायची. आणि ते नाही म्हणत होते, शक्यच नव्हतं त्यांना. मी फिल्म पुश करत गेलो. मग त्यांनी मला शेवटचा निरोप पडला की राजेश शक्य नाही आहे, मी नाही करत. मी गोवारीकरांच्या EPsना फोन केला की पोस्ट प्रोडक्शन कुठे करतात. ते म्हणले ह्या स्टुडिओमध्ये करतात, आणि ते सगळे स्टुडिओ बँड्रा आणि त्यांच्या परिसरात. मी प्रोडक्शन मॅनेजरला बोलवलं. EP होता रणजित गुगळे आणि गणेश सपट प्रोडक्शन मॅनेजर, आणि आम्ही सगळे बसलो. म्हटलं हे त्यांचे स्टुडिओ आहेत, सगळी लोकेशन ह्या स्टुडिओपासून 15 मिनिटावर पाहिजे. ओके. आणि मग आम्ही सगळी लोकेशन शोधायला सुरुवात केली. हॉस्पिटल जे आम्हाला मिळालं ते BKCच्या जवळ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळ कुर्ल्याला हॉस्पिटल मिळालं. आणि मग त्याचा आम्ही गुगल मॅपची प्रिंट्स काढल्या, आणि त्या प्रिंट्सवरती सगळे रोड मॅप, ट्रॅफिकच्या टायमिंगला किती वेळा ते कुठल्या स्टुडिओला पोहोचू शकतात, हे सगळे आम्ही जॉट डाऊन केले. सगळ्या ऑन्सॉम्बल कलाकारांची सगळ्यांचे फोटोग्राफ्स लावले, लुकबुक क्रिएट केलं, आणि ती अख्खी फाईल मी त्यांच्या ऑफिसला पाठवून दिली. मी त्यांना काही सांगितलं नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 फोन वाजला, काय मागूस सर बोला. हा सर बोला, काय शेड्यूल आहे तुझं. अजून काही रिसर्च केलं. आणि मग आम्ही अशा सगळे होतो की चल ठीक आहे येतो रिडिंगला. आले रिडिंग झालं. तर शेवटाकडे आलो, पण 2 प्रश्न माझे राहिले. त्याच्यात एक प्रश्न, मी तुमची सुरुवातच केली की तुम्ही आनंद यात्री आहात, तुम्ही आनंद घेता. येस. हा आनंद घेणं हा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे का या करिअर स्पॅनमध्ये, जिथं आपण सिनेसृष्टीत आज काय आहे उद्या काय हे आपल्याला बिलकुल माहिती नाही. आपण मेहनत आपली प्रचंड करतो, सिनेमे चालतात नाही चालत, लोक येतात नाही येत, पण आनंद ज्या कामात घेतो ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अँड इज दॅट युअर मोटो ऑफ लाईफ? येस, ऑफकोर्स. म्हणजे ॲक्च्युली मला दुसरा वे ऑफ लाईफ माहीत नाही आहे. तर काय असतो दुसरा वे ऑफ लाईफ? कारण मी प्रत्येक गोष्टीमध्ये सिल्वर लाईनिंग बघत असतो की अच्छा हा ब्रेकडाऊन झाला, ओके याच्यामध्ये काय सिल्वर लाईनिंग आहे. तर कदाचित तो माझा स्वभावच तसा झाला असेल, पण असं नाही की मी डेलिबरेटली तो प्रयत्न करतो, असं काही नाही आहे, पण ते होतं तसं. त्यामुळे मला असं वाटतं की अरे किती शॉर्ट विंडो आहे ना आपल्या सगळ्यांना. आपल्याला माहीत नसते आपली विंडो काय आहे, 10, 20, 25, 50, 60, 70, 80 आपल्याला विंडो नाही माहीत आहे काय. तर जेवढं आहे, जेवढं पृथ्वी तलावर आहोत आपण आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा. म्हणजे माझा प्रयत्न हाच असतो की तुला कसं बरं वाटेल, तू किती कम्फर्टेबल होऊ शकशील, हा माझा प्रयत्न नक्कीच असतो. जर तुम्हाला एक संधी मी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि त्यांच्यासोबत तुम्हाला निखळ गप्पा मारून लॉंग ड्राईव्हवर जायचंय, ती व्यक्ती कोण असेल आणि का, त्यासोबत काम केलेलं असो नसो, तुम्हाला काम करण्याची इच्छा होती जी कदाचित पूर्ण होऊ शकत नाही किंवा होईल सुद्धा, ती व्यक्ती कोण आहे आणि का? ती इच्छा होती पण ती आता इच्छा नाही म्हणत. सुमित्रा भावे, मावशी. मला मावशींबरोबर गप्पा मारायच्या होत्या की किती छान फिल्म्स करतात, कसा विचार करतात, त्यांची फिल्म मेकिंगची स्टाईल. मी मावशीला नेहमी सांगतो, मावशी मला तुमच्या पिक्चरमध्ये ॲक्टिंग करायची आहे, छोटा रोल द्या, पण मला नेहमी सांगायचे अरे राजेश थांब ना, मी बघते काहीतरी तुझ्यासाठी. कधी मावशी भेटले की मला सांगतो की मला तुमच्या पिक्चरमध्ये काम करायचं.
तर मला मावशींबरोबर गप्पा मारायला आवडले असतं. म्हणजे मावशी ड्राईव्ह करतात, तुझ्या जागी मी बसलो आणि मावशींना प्रश्न विचारतोय.